जय श्री कृष्ण मंडळी. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे महाराष्ट्रीयन दाल बट्टी रेसिपी. तर मग आपण इथे सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी 3 डाळी मिक्स घेतला आहे की मी त्यामध्ये मूग, मसूर आणि मूग ह्या 3 प्रकारच्या डाळी घेत असते. आणि 1 कप मी राईस घेतला आहे. मी जिरा राईस घेतला आहे. त्यानंतर आपण यांना डाळीला आणि तांदूळला छानपैकी वॉश करून घ्यायचं आहे 1-2 पाण्याने. हे बघा, यांना चांगलं चोळून आपल्याला ते वॉश करून घ्यायचं आहे. त्याचप्रकारे तांदूळ देखील आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे 1-2 पाण्याने. आपले इथे दोघी आपले पदार्थ आपले वॉश करून झाले आहे, डाळ आणि तांदूळ. तर बघा, याच्या अंदाजानुसार आपल्या तर मी 1 कप तांदूळाला 1 कप तांदूळाला 1 ग्लास पाणी इथे घालत असते. आणि त्याचप्रकारे डाळ मी अर्धा घेतली आहे, तर मी त्याला पण 1च ग्लास टाकत असते. तर बघा, इथे भातामध्ये तांदूळामध्ये मी इथे नमक घातलं आहे आणि याला चांगल्यापैकी आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि इथे आपली डाळ घेतली. डाळला देखील मी 1 ग्लास पाणी घालणार आहे. शिजून मस्त मऊ होते ती अशा प्रकारे. आणि यालासुद्धा आपल्याला खालीवर करून याला पण चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. मग काय, गॅस पेटवायचा, कुकर ठेवायचा आणि मग आपल्याला पाणी घालायचं. मी 1 ग्लास पाणी घातलं याच्यात, 1 आणि अर्धा ग्लास पाणी. त्यानंतर हे कुकरचे डबे एकावर एक ठेवून द्यायचे आहे आणि भाताच्या डब्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि कुकर लावून घ्यायचं आणि त्याचे 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्या इथे भात होत आहे, तोपर्यंत आपण इथे बट्टीचं पीठ कसं मळायचं हे पाहूया. तर बघा, हे मी मसाल्याचा डबा घेतला आहे. यातल्या आपल्या भरपूरशा वस्तू आपल्याला लागत असतात. त्यापैकी मी घेतले तीळ, परत धना पावडर, जिरं, परत मी कोथिंबीर घेतली आहे आणि आपली मिरची, कोथिंबीर म्हणजे मी कस्तुरी मेथी घेतली आहे. आणि चाळणीने मस्त चाळून घ्यायचं आपल्याला. मी हे गव्हाचं, यामध्ये मी मका पण टाकते आणि आपले सोयाबीन असते ना ते, आणि आपला गहू हे मी दळून आणते जाड बारीक. आणि असं आपल्या चाळणीने थोडं चाळून घ्यायचं, जसं की ते मग छान येतं. ते बघा, मी डबाभर आणत असते. तर आता माझा संपला आहे. आमच्या इथे दर गुरुवारी हा बेत असतो म्हणजे असतोच. तर बघा, यामध्ये मी मीठ घातलं आहे, त्यानंतर जिरं, ओवा, तीळ, हे बघा. त्यानंतर मी इथे धना पावडर घालते. धना पावडर हा जास्त बारीक नाही ठेवायचा, त्याला जाड बारीकच ठेवायचा, म्हणजे की आपण ज्यावेळेस बट्टी खातो ना त्यावेळेस त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि हे बघा, माझं इथे झालं आहे टाकून सगळं सामग्री. त्यानंतर मी इथे हळद पावडर राहिली माझी, हळद पावडर घालते. हळद ही टाकली नाही टाकली ते ऑप्शनल आहे. हळद फक्त का की त्याला छान कलर यायला हवा म्हणून. हे बघा, ही मी कस्तुरी मेथी याच्यात टाकलेली आहे, याच्याने पण छान फ्लेवर येतो खाताना. त्यानंतर मी इथे तुपाचं मोहन देत आहे. अंदाजे देते मी, कारण की मला ते सवय झाली आहे.
दर गुरुवारी करायला. तर आपण एक मोठा चमचा किंवा एक पळी आपण म्हणू शकतो ते घेऊन तुम्ही घेऊ शकतात. आणि त्यानंतर आपण हे सगळं एकत्र करायचं, मिक्स करायचं चांगलं. हे बघा असं दाबून बघायचं. जर असा गोळा बनत असला ना तर आपलं मोहन हे अगदी बरोबर झालं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, कारण की हे पीठ जास्त कडकही नाही आणि जास्त मऊसुद्धा नाही, एकदम म्हणजे मीडियम पद्धतीचं आपल्याला पाहिजे. चपातीपेक्षा थोडं आपल्याला थिक हे ठेवायचं आहे. आणि बघा अशा हळूहळू आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे. चांगल्यापैकी मळून घ्यायचं, म्हणजे कसं आहे ना, ते आपण जे मटेरियल टाकलं आहे ते प्रत्येक कणामध्ये ते जाईल आणि छानपैकी ते पसरून मग कणकेत सगळीकडे पसरेल हे ना. अगदी असं 2 बोटं आत देतील असं आपल्याला ते पीठ ठेवायचं. हे बघा अशा पद्धतीने आपला गोळा हा तयार झालेला आहे. त्याचा कलर पण पहा कसा छान आलेला आहे, सुंदर. आणि मग याला आपण कपड्याने झाकून 5 मिनटं रेस्ट द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आपल्या डाळीचं सगळं सामान घेऊया. त्यामध्ये टोमॅटो, परत भोपळा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आपलं लसूण. तर हे सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे छान प्रकारे. आपलं कट करून झालं आहे. त्यानंतर बघा आपला गोळा हा 5 मिनटं झाले आणि हा एकदम छान प्रकारे मऊ झालेला आहे. आणि आता याचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत. माझे नेहमी 5 गोळे होतात. हे बघा मी बट्टीचं पिठाचा गोळा अशा पद्धतीने करते, तुम्ही पुढे बघू शकता. हे बघा मी पहिले सगळे त्यांना गोल करून घेतले एकसाथ. तर बघा मी बट्टीचे जे गोळे असतात ना त्या अशा पद्धतीने करत असते. तुम्ही कसे करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी आपली जिची पद्धत ही वेगवेगळी असते. तर आमच्या साईडला आम्ही डाळबट्टीचा गोळा अशा पद्धतीने करत असतो. अशा पद्धतीने मी ते फोल्ड केलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने मी ते पूड अशी दाबले आहेत. जसं आपण पराठा बनवताना सारण घालतो ना त्याच पद्धतीने तेल लावून असं केलं की ते मस्त छान टंब फुलतात आणि आपल्या बट्टीला मस्त लेअर येतात. हे बघा पूर्ण फिनिशिंग. त्यानंतर मी त्याच पद्धतीने सगळे गोळे मी करून घेतले आहे इथे. आपले गोळे इथे तयार झाले आहेत. आता आपण गॅस पेटवून त्यावरती पाण्याने भरलेलं पातेलं ठेवायचे
आम्ही आमच्या इकडे ना बट्ट्या अशा गरम पाण्यात टाकून उकळून घेतो. हे बघा, आता इथं आपली डाळ आणि भात पण झालेला आहे. एक्स्ट्राचं पाणी आहे ना त्या प्लेटीमध्ये येऊन जातं आणि ह्याच प्लेटीचं पाणी नंतर आपल्याला यूज करता येतं, कारण की ते डाळीचंच पाणी असतं. हे बघा, आपला भात मस्तपैकी शिजून झाला इथे. आणि आपली जी डाळ आहे ती पण छानपैकी झाली आहे. हे बघा, हा आपला भात आणि ही आपली डाळ. तर ह्या डाळीमध्ये ना ते वरती डाळीचं पाणी आलेलं आहे ना तेच पाणी टाकू आपण, कारण की ते गरम आहे. आणि मस्तपैकी डाळीला आपण मॅश करून घेऊ अशा पद्धतीने. इथं बघा, आपले पाणी गरम झाले आणि अशा पाण्यामध्ये आपण हे बट्टी आपण तयार केलेली आहेत ना तिला आपण गोळे टाकून घेऊ. आणि हे उकडल्यानंतर हे ना ह्या बट्ट्याशा वर येतात, तरंगतात आणि मग त्याला आपण काढून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे टाकलं आहे मी आणि ह्याला आपण झाकून द्यायचं. 5 ते 10 मिनटात ते वरती उकळून वर येतात. तर मग ते उकळत आहे तोपर्यंत आपण इथे डाळ बनवून घेऊ. तर बघा, इथे मी तेल सोडलं आहे 2 पळी. त्यानंतर जिरं मोहरीचा आपण तडका देऊया. सगळ्यात अगोदर मोहरी छान तडतडली आहे आपल्याली, तुम्ही बघू शकता मस्तपैकी. आणि ते जिरं घातलं आहे आपण, लसूण घातलं आहे आणि लसूणला मस्त लाल होईपर्यंत परतवायचं आहे आपल्याला. या स्टेजला आपल्याला मिरची घालायची आहे. मिरचीनंतर कढीपत्ता, एक आपण दालचिनीचा तुकडा घातला आहे. याच्याने चव म्हणजे खूप छान येते. इथे आपण टोमॅटो घातला आहे. त्यानंतर भोपळा इथे घातला आहे. आता काही जण आहेत ना भोपळा हा डाळीत शिजवतानाही घालतात, पण मी असाच घालते कारण की मला असा खूप आवडतो. याचा फ्लेवर खूप छान उतरतो. 5 मिनटाला झाकून द्यायचं आहे आणि 5 मिनटात हे मीठ टाकून नाही का मग तो असं पूर्ण त्याचा वितळतो, म्हणजे तो गाळ होतो आणि अशा चमच्याने आपण त्याला दाबून मॅश करून घ्यायचं. तर बघा, छानपैकी मॅश झाला आहे. त्यानंतर मी लाल मिरची, हळद, सांबार मसाला, गरम मसाला हे मी यामध्ये घालत असते. इथे मी हा सांबार मसाला घातला आहे, तो मागे गरम मसाला घातला मी. बघा, आपल्या आवडीनुसार चवीनुसार आपण मसाल्यांचं प्रमाण हे कमी जास्त करू शकतो. बघा, इथे मसाल्यांना मस्त तेल सुटलं आहे. थोडंसं पाणी घालणार आहे मी, जेणेकरून आपले मसाले आहेत ना ते जळायला नको, खाली लागायला नको. बघा, थोडंसं पाणी घातलं ना की आपलं जे मसाले आहेत ना मिरची मसाले ते असे एकजीव होतात आणि त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, त्याला तेल हे मस्त सुटत आहे आणि आणखी आपण गरम पाणी आजूबाजूला टाकूया. कढईला सुद्धा आपला मसाला लागलेला असतो. हे बघा, आपलं तेल बऱ्यापैकी छान सुटलं आहे कढईमध्ये.
हे बघा आपलं तेल सुटलं आहे आणि ह्या स्टेजवर आपण जी डाळ मॅश केली होती ना ती यामध्ये अशी हळू टाकायची आणि याला चांगल्यापैकी आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि मग आपण गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. जी बट्टी आपण शिजवलेत ना त्याच बट्टीचं पाणी आपण ह्यामध्ये घालायचं, कारण की वरण हे आपलं घट्ट होतं. हे बघा हे आपले बट्टी अशी शिजून झाले आहेत आणि याला मस्तपैकी कट करून घ्यायचे. इथे माझी चिमू मला मागते की मम्मा मला एक बट्टी तरी दे ना. मग म्हणते अरे बाळा ती थोडी कच्ची आहे, तिला आपल्याला फ्राय करायची आहे, मग म्हणजे ती आणि हेच ऐकून ती पुढे पळाली. तर बघा इथे आपल्या वरणाला मस्त उकळी येते आणि चांगलं तिला हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपले उकळून झाल्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आणि आपलं इथे वरण तयार आहे. तर मग आपल्याला आता बट्ट्या तळून घ्यायच्या आहे. कोणी याला शॅलो फ्राय पण करतात, पण मी याला तळून घेते कारण की तळल्यानंतर याचा स्वाद हा म्हणजे वेगळाच असतो. तर बघा एक थोडासा तुकडा मी टाकला होता की तेल तापलं आहे का. तर बघा तेल मस्त तापलं आहे. सगळ्या बट्ट्या एक एक करून सोडायच्या आहेत. आणि यांना मस्त हळूहळू आपल्याला खालीवर करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला ढवळायचं नाही आहे. तेलात सोडल्यानंतर 15 ते 20 मिनटं मग त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि बघा आपल्या बट्ट्या अशा मस्त लालसर झाल्या आहेत आणि मी याला असं काढून घेतलं आहे. तेल चांगलं नितळून घ्यायचं आहे आणि पेपरावरच टाकायचं, जेणेकरून जे तेल आहे ते पेपरावर टाकतं आणि आपल्या बट्ट्या अशा मोकळ्या होतात. तर बघा आपल्या बट्ट्या इथे मस्तपैकी रेडी झाल्या आहे, कुरकुरीत छान. आणि मग आता आपण इथे डाळ आहे ते प्लेटीमध्ये घ्यायचं आहे, बट्टी घ्यायची आहे, भात घ्यायचा आहे, सॅलड लावायचं आहे आणि मग काय बसायचं आहे की जेवायला. तर मी तर चालली जेवायला. तुम्ही पण करा आणि तुम्ही पण खा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा.